नमस्कार, मी बाळू सनगरे। राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा महामार्ग या मार्गावरती नेहमीच अपघात होत असतात। त्यातीलच एक भयंकर अपघात आज या ठिकाणी 6:30 वाजता घडलेला आहे। तो अपघात फार मोठा आहे कारण याच मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर, त्याच्यामध्ये काही मॅगीसारखा पदार्थ वाहून नेणारा हा टँकर अगदी या हायवेच्या दुतर्फा असणाऱ्या रस्त्याच्या मधला जो भाग आहे त्या भागातून अगदी तो त्या ठिकाणी खाली कोसळला गेला। जवळपास 100 फूट खाली पडल्यानंतर तो पाण्यामध्ये पडला आणि पाण्यातून काही अंतरावरती तो वाहून देखील गेला आहे। आणि याबरोबर त्या टँकरमध्ये कंटेनरमध्ये असणारं सगळ्याच्या सगळं सामान हे अस्ताव्यस्त होऊन पाण्यामधून वाहून हे पुढे गेलेलं आहे। परंतु त्याचबरोबर मात्र दुर्दैवाची बाब ही आहे की त्या टँकरवरती असणारा चालक वाहक यांचा मात्र अद्याप पत्ता लागलेला नाही। अशा भयंकर स्वरूपाची ही अतिशय दुःखद बातमी आपल्या समोर येते। स्थानिक प्रशासन या ठिकाणी ड्रायव्हर आणि त्या वाहकाचा शोध मात्र घेतला जातोय, परंतु त्यामध्ये अडचण ही येते की बग्यांची गर्दी मात्र प्रचंड या ठिकाणी झालेली आहे। सायंकाळची वेळ असल्यामुळे या ठिकाणी बग्यांची गर्दी खूप झाली। स्थानिक प्रशासन या ठिकाणी व्यस्त आहे, बचाव कार्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। परंतु त्याचबरोबर आता पाहिलं तर अंधार देखील होतोय आणि या अंधाराच्या वेळेमध्ये मात्र प्रशासनाला या ठिकाणी बचाव कार्यामध्ये प्रचंड व्यत्यय येताना दिसतोय। परंतु यामध्ये नेमकं घडलंय काय, ड्रायव्हर आणि किन्नर यांचा मात्र अद्याप तपास झालेला नाही आहे। माझे कोकणसाठी बाळू सनगरे, खेड, रत्नागिरी।